दादा गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच राहणार का? मी पक्ष सोडतोय उद्या. बरं. आता पक्ष सोडतोय परत उद्या नवी कसा दिशा पक्ष? कोणती? नाही ठरवलं काय. अच्छा. निवांत राहील. ओके. काय फरक पडतो मला? अच्छा. मला हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं एक दिवस फोन करून की हे काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना आणून उभं करायचं चाललंय. बर तर जर तसं झालं तर तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो बर की तुम्ही कसंही लढा. हा म्हणजे घड्याळावरती लढलं तरी चालेल, हा पण पण तुम्ही लढा. तुम्ही जो उमेदवार त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभं राहू. बर. पण इतर वेळेला जे ऍक्टिव्हली काम करतात हं. त्या कार्यकर्त्यांना वेळ आल्यानंतर म्हणा तुमच्याकडे पैसा नाही, अच्छा. तुम्ही नका निवडणुकीचा नाद करू. संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी इंदापूरमध्ये बंडाची भूमिका घेतली आणि आता ते स्थानिक कृष्णा भीमा इंदापूर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील आहेत असं हे जवळपास निश्चित झालेले आहे. त्यांनी फॉर्म देखील भरलेला आहे. मात्र इंदापुरातली राजकीय समीकरणं अचानक एवढी कशी काय बदलली ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी स्वतः दादा आपल्या बरोबर आहेत. दादा, सुरुवातीला स्वागत आहे तुमचं. इंदापूर कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन करण्याची वेळ कशामुळे आली? वास्तविक खरं त्यात काहीच असं डोक्यात नव्हतं. बर. ही अशी वेळ येईल हेच कधी वाटलं नव्हतं. हं. मी हा जसा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रोग्राम लागला, हं. जिल्हाध्यक्ष नात्याने माझी कामाची पद्धत आहे बरोबर. ते सगळ्या तालुक्यात जाऊन शहरामध्ये जाऊन त्या सगळ्यांच्या मिटिंग लावणे, प्रत्येक ठिकाणी मेळावे घेतले, हं. मोठमोठाले मेळावे झाले. त्या तालुक्यातले नेते मंडळी, आमदार, बरोबर. सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हं. निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी, काही ठिकाणी इंटरव्ह्यू असं सगळ्या गोष्टी करत हं. ही निवडणुकीची तयारी आमची चालली होती. तशी इंदापूरची पण चालली होती. बरोबर आहे. पण इंदापूर हे माझं होम पिच आहे. बरोबर. माझं कामाची सुरुवात इथून झाली. बर. तर स्वाभाविकपणाने मला असं वाटतं की इथून ह्या लोकांनी मला इथपर्यंत नेऊन ठेवलंय. बरोबर. तर इथं काय असावं, काय असू नये, हा काही चांगल्या गोष्टी करण्याच्या दृष्टीनं एक प्रत्येकाचा आपल्या गावाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. अगदी खरं. त्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी सांगितलं की इथं नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट हा आपले जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत यांच्यापैकी यातले असावा. 4-5 लोक तुम्ही पुढे ठेवा हं. आणि ती सगळी भरडेमामांच्या जवळची, हं. विश्वासातली, त्यांच्यासाठी पळणारी हं. अशीच लोकांची नावं सांगितली. बर निवडून आणण्याची जबाबदारी माझी. बर ती कशी? बर तर मला माहितीये ह्या गावामध्ये जवळपास 50% ताकद ओके. ही माझी आणि हर्षवर्धन पाटलांची पहिल्यापासून आहे. हो. आता यामध्ये मी जेव्हा काही निवडणूक लढवत असताना मला हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं एक दिवस फोन करून की हे काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना आणून उभं करायचं चाललंय. बर तर जर तसं झालं तर तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो बर की तुम्ही कसंही लढा. हा म्हणजे घड्याळावरती लढलं तरी चालेल, हा पण पण तुम्ही लढा. तुम्ही जो उमेदवार त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभं राहू. बर. ओके. मला नाही म्हटले, तुम्ही जो उमेदवार द्या त्या हा उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू. हा हे त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली. बर. अच्छा. आता हे मी नेत्यांना सांगितलं. अच्छा. म्हणलं अशी परिस्थिती आहे, मग असं जर असेल हं. का नाही त्यांच्याबरोबर, तर त्यांचे संबंध दुरावले. हं. हं. मागच्या वेळेला ते निवडून आले ते त्यांच्या ताकदीवरती आले, ओके. हर्षवर्धन पाटलांच्या. हं. आता ते त्यांच्या सोबत नाहीत ओके. आणि ते उघडपणे आपल्याला म्हणतात घड्याळाच्या चिन्हावर असलं तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू. बर. मग इथं रिझल्ट काय लागतो कोणी सांगल? अगदी खरं. हे ज्याला राजकारण कळत नाही तोही सांगल. अच्छा. मग पण तुमचं असं म्हणणं आहे की आपल्या इथं मंत्र्यांनी हा जे तिथपासून जी सुरुवात केली बर ते इथलं रिपोर्टच असं आहे, हा रिपोर्टच तसं आहे, पैसा लागतो, हे नाही ते नाही असं नाही, कोणी येणार नाही. अरे म्हटलं कशासाठी पैसा लागतोय? हं. ओके. पक्षाच्या घड्याळावरती आरामशीर मनुष्य निवडून येतोय, हं. अडचण काय? ओके. पण यांचं काय यांच्या डोक्यात हे कळलं नाही.
म्हणजे तुमचं असं मत आहे का की समोरच्या लोकांचं उद्दिष्टच पैसा डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवायचे? असंच होतं ना, दुसरं काय. अच्छा. आमचे नेते आम्हाला म्हणतात की निवडणुकीचा पैसा लागतो, बर. आणि मग पैसा पैसा लागतो म्हणून मग कार्यकर्ता तुम्ही काय म्हणजे आता सगळं. थेट तुम्ही भरणे मामांवरतीच हा आरोप करताय की ते बोलतायत की पैसा लागतो निवडणुकीला. होय, तसंच आहे ना. अच्छा. पण मग आता लागतो ठीक आहे, किती लागतो काय त्याचं ते, काही छोटे मोठे खर्च ठीक आहे, लागतोच ना हम्म, पैसा. हम्म, हम्म. ओके. पण त्याच्यासाठी काही सगळेच काही इतके हे नाहीत ना. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे ह्या गोष्टी मांडल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला असं कळालं की गेल्या 2 दिवसात तुम्हाला स्वतः अजित पवार पण भेटले, तरी देखील तुम्ही बंडाची भूमिका कायम ठेवली. भेटले एवढं काय नाही, टोकास घडलं? भेटले कारण नाही तुमचं ते त्यांचं. वाक्य हे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालं, पक्षाला कोलणार. नाही, त्याचं कारण आहे ना, हा. की आपल्याला एक सरळ आपण प्रेम केलं तर अंतकरणापासून करतो. बर. काय, हम्म, आपला तो एक स्वभाव आहे. हम्म, मी जे आयुष्य जगलो, सार्वजनिक आयुष्य, हम्म. ते संघटनेसाठीच जगलो. बर. कुठलीही संघटना असेल, मी कधी पतित पावनचं काम हो. केलं. आजही आम्ही 20 वर्ष राष्ट्रवादी, ते आमची ओळख महाराष्ट्राला पतित पावन म्हणून बर. आहे. हा, मी सेनेमध्ये काही वर्ष काम केलंय, भाजपमध्ये केलं हम्म. असेल, आज इथं 20 वर्ष राष्ट्रवादीत केलं. ओके. संघटनेत इंटरेस्ट असताना मी कार्यकर्ता. बर. मी कधीच रमलो नाही त्या सत्तेच्या राजकारणात. हम्म, हम्म, संघटनेमध्ये मला जास्त रस. हम्म, हम्म, आणि मग संघटना, हे सगळे जे काही बदल होत गेले हम्म. समाजात, पक्ष संघटनेत, राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात, ही सगळी स्थित्यंतर मी बारकाईने पाहत आलो. आणि इंदापूर नगरपालिकेमध्ये ज्यांच्याकडे गेली साधारणतः 15 वर्ष तुम्ही हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात 2 हात केले होते, आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक आली त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी तुमच्या भोवती विश्वास दाखवला पण स्वकीयांनी दाखवला नाही, म्हणून ही सगळी समीकरणं काढतायत. नाही, असेल ना, त्यांचं वांद झालं म्हणून कदाचित आमच्यावर आले असतील. बर. राजकारणाचा हाच हा. भाग आहे. पण माझा विषय वेगळाच आहे. हम्म. हे मी आता बर्डे मामा विरोधात बोलतोय, यांच्या विरोधात करतोय, ते असं माझ्या डोक्यात काय नाही. अच्छा. मला प्लेनली असं वाटतं की जो कार्यकर्ता इतके वर्ष मेहनत घेतो, हम्म, हम्म, आम्ही संघटना म्हणून कुठलाही राजकीय कार्यक्रम राबवायचा, हम्म. उपक्रम, ओके. सामाजिक हो, काम, हो. एक राजकीय कार्यक्रम, हम्म, कुणाला बोलवतो? हम्म. संघटनेला बोलवतो. बरोबर. मग तो संघटनेचा कार्यकर्ता त्याचा वेळ, पैसा, मेहनत घेऊन पक्षासाठी काम करतो. बर. 12 महिने 18 काम करतो. निवडणुकीत फिरेल त्यात विशेष काही नाही. हम्म, पण इतर वेळेला जे ऍक्टिव्हली काम करतात, हम्म, त्या कार्यकर्त्यांना वेळ आल्यानंतर म्हणा तुमच्याकडे पैसा नाही, हम्म. अच्छा. तुम्ही नका निवडणुकीचा नाद करू. अच्छा. मला नाही पटत ते. अनेक पत्रकारांना खरं तुमच्याशी बोलायचं, शेवटचे 2 प्रश्न घेतो. अं, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही अजित पवारांच्या कानावर घातल्या आता जस्ट 2 दिवसापूर्वी, अजितदादांनी तुम्हाला थांबायला सांगितलं? थांबायला म्हणजे कसं थांबणार? म्हणजे नाही, त्यांचं म्हणणं की पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊ नको अशा हा, प्रकारचं काय? ते सांगितलं की मला. हा. पण यामध्ये काही भूमिकेत बदल नाही. बर. ते तुमचे जे मिनिस्टर आहेत त्यांचंच तुम्हाला ऐकून जर चालायचं असेल, बर. तर संघटना म्हणून मला नाही पसंत हा निर्णय. अच्छा. आणि मग निर्णय तर आपल्या गावामध्ये हे जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता हम्म, 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 आणलेलं मी. ते शंकरभाऊ मांडेकर घ्या, ते माऊली कटके घ्या, या हम्म, आमदार लास्ट मुवमेंटला आणले, इकडे त्यांना हम्म, तिकीट दिली. पण कुठल्या परिस्थितीत दिली? हम्म. इकडे लढायलाच आमच्याकडे माणूस नव्हता. बर. ओके. इथं 10 कार्यकर्ते लढायला आहेत, हा. आणि ताकदीचे आहेत, ताकदीचे आहेत. आणि 100% निवडून येतात. तिकडे समोरचा विरोधकच आम्हाला म्हणतोय. ओके. आता स्थानिक आघाडी विरुद्ध ज्या पक्षात तुम्ही इतके वर्ष काम केलं, नेतृत्व केलं जिल्ह्याचं, त्यांच्या बरोबर लढताय. इंदापूर नगरपालिकेची निवडणूक प्रदीपदादा गारटकर, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्या नेतृत्वात तुम्ही जिंकाल, विश्वास आहे? 1,01,000% जिंकणार हो. कारण माझी इथं तुम्ही माहिती घ्या की एक तर 15 वर्ष नगरपालिका माझ्या ताब्यात होते, हम्म, सगळे विरोधात होते, हम्म, मी एकटा ती राखत होतो. हम्म. आजही तीच ताकद आहे. बर. आज सगळं गाव, गल्ली बोळात सगळा पदाधिकारी, कार्यकर्ता माझा संघटना आहे, इथं आहे, अच्छा. ऍक्टिव्हली काम करणारे लोक आहेत, हम्म, समाजाचं समर्थन आहे. ओके. असंख्य उपक्रम, कार्यक्रम, लोकोपयोगी गोष्टी आम्ही रोज करतो. हम्म.
कित्येक गोरगरिबांचे ऑपरेशन असू द्या, अमुक तमुक आमच्या भीतीवरती करतोय. बर. आम्ही हे सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना समाज आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्हाला काही ती कुठली अडचण वाटत नाही. जर सत्ता तुमच्याकडे आलीच, इंदापूरच्या जनतेला काय आश्वासित करू इच्छिता? एक इंदापूरचं जे काही म्हणजे नुसता विकास नाही, हम्म. तर तो विकास तर आम्ही करूच करू, हम्म. बरं का. हम्म. पण त्याचबरोबर शहराचं सामाजिक स्वास्थ्य हम्म. आणि धार्मिक स्वास्थ्य हम्म. उत्तम पद्धतीचं राखण्याचं काम आम्ही नक्की करू. सगळ्या पुणे जिल्ह्याला एक प्रश्न पडलाय, तो प्रश्न फक्त शेवटचा, एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालत. इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रदीपदादा गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच राहणार का? मी पक्ष सोडतोय उद्या. बर. आता पक्ष सोडतोय म्हणजे परत उद्या नवी कसा दिशा पक्ष? नाही ठरवलं काही, अच्छा. निवांत राहील. ओके. काय फरक पडतो मला? अच्छा. हे आता हे स्थानिक आघाडी केली शहरापुरती तालुक्यापुरती, हे जर आम्ही काम करत राहू. हो, चालेल, ठीक. हं. धन्यवाद दादा. तर हे होते प्रदीपदादा गारटकर, की ज्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे की इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही कृष्णा भीमा इंदापूर विकास आघाडी जी आहे तीच जिंकेल. आणि जी समीकरणं झाली, जी स्वकीयांकडून, थोडक्यात काय की त्यांचे थेट आरोप जे आहेत ते दत्तात्रय भरणे यांच्यावरती आहेत. जिल्हाध्यक्ष या नात्यानं पक्षाकडे त्यांनी अनेक गोष्टी स्थानिक पातळीवरच्या सांगितलेल्या होत्या, मात्र पक्षश्रेष्ठीने अर्थात अजित पवारांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना विचारात घेतलं नाही. अशीच एकंदरीत सर्व परिस्थिती आहे. इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचाराचा शुभारंभ 2 दिवसात होतोय. निकाल अगदी 2 तारखेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात इंदापूरच्या निवडणुकीमध्ये जी होणारी रणधुमाळी आहे याच्याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष राहील आणि आपण देखील याच्यावरती लक्ष ठेवून राहू. धन्यवाद.